Hello everyone, in this session we are going to see new topic in C programming language as variable and data type. ठीक आहे, तर बघा व्हॉट इज व्हेरिएबल अँड डेटा टाईप इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. तर मी ते थोडंसं थिअरॉटिकल पार्ट आधीच राईट डाऊन करून घेतलं म्हणजे जेणेकरून आपला टाइम सेव्ह होईल. तर बघा, व्हॉट इज व्हेरिएबल. व्हेरिएबल इज द नेम ऑफ मेमरी लोकेशन दॅट वी कॅन यूज टू स्टोअर डेटा ऑर व्हॅल्यू. तर व्हेरिएबल म्हणजे काय, तर एखादं मेमरीचं रेफरन्स नेम आपण त्याला म्हणू शकतो, जे की आपण देत असतो व्हॅल्यूला. ठीक आहे, तर ते नेम आपण का बरं देतो, त्याचं फर्स्ट मेन रिझन की आपल्याला जर एखादी व्हॅल्यू स्टोअर करायची आहे तर आपण स्टोअर करू शकतो, पण जर ती ऍक्सेस करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा नेम ऑफ मेमरी लोकेशन आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण ते यूज करत असतो. व्हेरिएबलचा आपण शब्दशः अर्थ घेतला तर तो असा होतो की एबल टू व्हॅरी. म्हणजे काय, सपोज मी इथं 10 मध्ये जी व्हॅल्यू ठेवलेली आहे बघा, ए इज इक्वल्स टू 10, तर ए इज इक्वल्स टू 10 ही व्हॅल्यू मी चेंज पण करू शकते. सपोज मी ए मध्ये जर मला 11 टाकायचं असेल तर मी ते पण करू शकते. ठीक आहे, तर त्याला म्हणता एबल टू व्हॅरी. बघा, आणि या सेंटेन्सला पण रीड कसं करतो, कोणतं सेंटेन्स, इथं मी हे जे लिहिलंय ना, हे वालं, हे सेंटेन्स बद्दल मी बोलते आहे की इंट ए इज इक्वल्स टू 10 असं आपण इनिशियलाइज करतो कोणता पण व्हेरिएबल इन सी. तर त्याला रीड असं करतात की ए इज अ व्हेरिएबल ऑफ टाइप इंटिजर इनिशियलाइज विथ द व्हॅल्यू 10. ठीक आहे, म्हणजे काय, एक असा व्हेरिएबल आहे ज्याच्यात सध्याला इंटिजर व्हॅल्यू आहे विच इज 10. ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर डेटा ऑब्जेक्ट म्हणजे काय, ही एक नवीन टर्म आहे आपल्यासाठी की डेटा ऑब्जेक्ट. डेटा ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर इट इज कन्सिडर ॲज अ नेम ऑफ मेमरी लोकेशन. ठीक आहे, परत एकदा ऐका. डेटा ऑब्जेक्ट इज कन्सिडर ॲज द मेमरी लोकेशन ऑफ अवर व्हेरिएबल, की आपला व्हेरिएबल कुठे स्टोअर होतोय त्याचं मेमरी लोकेशन, त्याला म्हणतो आपण डेटा ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर बघा, इथं मी ना एक डायग्राम काढते म्हणजे कळेल की मेमरी म्हणजे काय किंवा मेमरीमध्ये स्टोअर कसा होतो डेटा. तर सपोज ही आहे माझी व्हॅल्यू जी की आहे 10. ठीक आहे, मी आता ए मध्ये काय स्टोअर केलेलं आहे, 10 स्टोअर केलेलं आहे. आणि मी अजून एक दुसरा, ओके डन. तर ही आहे माझं मेमरी लोकेशन. ठीक आहे, म्हणजे हे आहे माझं मेमरी जिथे माझा डेटा स्टोअर होतो आहे. ठीक आहे, सपोज ही जर माझी मेमरी असेल, एक सेकंड, ओके, ही जर मी माझी मेमरी कन्सिडर केली तर हा जो आहे तो आता माझ्या 10ला भेटलेला, ही 10ला भेटलेली जागा. बाहेरचा जो बॉक्स आहे ती माझी पूर्ण मेमरी आहे. आणि एक मिनिट, आणि हा 10 जो आहे तो मला माझ्या एवढ्या मोठ्या मेमरी मधून छोटासा पार्ट जो आहे तो मला आता या 10 साठी मिळालेला आहे. ठीक आहे, तर तो मी असा राईट डाऊन करून घेते. ठीक आहे, हां, ओके डन. तर बघा, आपण एक एक गोष्ट कन्सिडर करू. बघा, एव्हरी डेटा ऑब्जेक्ट कंटेन्स दोन गोष्टी. डेटा ऑब्जेक्ट म्हणजेच काय, जेव्हा आपण मेमरी लोकेशन बद्दल बोलतो एखाद्या व्हॅल्यूच्या रिगार्डिंग इन कंटेक्स्ट ऑफ व्हेरिएबल, तर तिथे दोन गोष्टी असतात. दोन गोष्टी कोणत्या, नावं लक्षात ठेवा, एल व्हॅल्यू आणि आर व्हॅल्यू. तर याच्यापैकी आपली एल व्हॅल्यू कोणती आहे आणि आर व्हॅल्यू कोणती आहे तर ते आपण बघू. नीट लक्ष द्या इकडे, एक मिनिट फक्त. ओके, तर बघा, मला इथे दोन व्हॅल्यूज भेटलेल्या आहे. ही एक व्हॅल्यू ज्याला आपण काहीतरी नाव देऊया, ही एक व्हॅल्यू माझ्याकडे सध्याला आहे आणि ही एक व्हॅल्यू माझ्याकडे सध्याला आहे. तर बघा, याच्यातून याला काय नाव म्हणतात. ठीक आहे, तर बघा, ही जी 10 जो आहे ती मी दिलेली व्हॅल्यू आहे की मला कोणती व्हॅल्यू माझ्या मेमरी लोकेशनला स्टोअर करायची आहे. आणि हा जो 100 आहे तो माझ्या मेमरी लोकेशनला अलोकेट झालेला ऍड्रेस आहे की कोणत्या लोकेशनला माझा डेटा स्टोअर झालाय. डेटा म्हणजे काय, 10. आता इन केस ऑफ इंटिजर मी इंटिजर नंबर देऊ शकते. आणि जर मला डेटा टाईप चेंज करायचा असेल, इंटिजर सोडून एखाद्याचं नाव स्टोअर करायचं असेल तर मग तो स्ट्रिंग डेटा टाईप, किंवा एखाद्याचे मार्क्स स्टोअर करायचे असेल तर तो फ्लोट डेटा टाईप. सपोज 9.8 हा जो पॉईंट मध्ये नंबर असतो त्याला फ्लोट म्हणतात. तो डेटा टाईप स्टोअर करायचा, तो झाला माझा डेटा. आणि त्या डेटाला, तो डेटा मेमरी लोकेशन मध्ये कुठे स्टोअर होतोय
त्याचा ऍड्रेस काय आहे, तर ते असतं मेमरी लोकेशन, त्यालाच आपण म्हणतो बेस ऍड्रेस. ठीक आहे, तर मग अशा दोन गोष्टी असतात. परत एकदा आपण रिवाइज करू. ओके, सॉरी. तर मग सॉरी. ओके, तर ही झाली माझी एल व्हॅल्यू, आणि याच्यातून एल व्हॅल्यू कोणती आणि आर व्हॅल्यू कोणती ते आपण बघू. बघा, डेटा ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर मेमरीचं लोकेशन. ठीक आहे, डेटा ऑब्जेक्ट इज कन्सिडर ॲज मेमरी लोकेशन ऑफ व्हेरिएबल. तर ए आहे आपला व्हेरिएबल, 10 म्हणजे आहे आपली व्हॅल्यू, आणि 100 जो आहे तो आहे आपला बेस ऍड्रेस. तर इथे 100 जो आहे तो ती काय असते, आपली एल व्हॅल्यू असते, एल व्हॅल्यू. ठीक आहे, एक मिनिट मी थोडं याला इकडे पुश करते. 100 जो आहे ती आहे आपली एल व्हॅल्यू, आणि हा जो 10 आहे तर ती आहे आपली आर व्हॅल्यू. एल चा फुल फॉर्म काय आणि आर चा फुल फॉर्म काय ते पण सांगते मी आधी. मला आपण एकदा डायग्राम कम्प्लीट करू, एल व्हॅल्यू आणि आर व्हॅल्यू. ठीक आहे, तर अशा ह्या दोन व्हॅल्यू मला इथे भेटता इन केस ऑफ डेटा ऑब्जेक्ट. तर आर स्टँड्स फॉर रेसिडन्स, आर स्टँड फॉर रेसिडेंट, आर स्टँड फॉर रेसिडेंट. रेसिडेंट म्हणजे काय, तर आपली व्हॅल्यू. ठीक आहे, रेसिडेंट ॲट अवर मेमरी लोकेशन. रेसिडेंट म्हणजे काय, तर रेसिडेंट मीन्स द व्हॅल्यू दॅट वी इनिशियलाइज इन अवर व्हेरिएबल. ठीक आहे, आपल्या व्हेरिएबलला आपण जी व्हॅल्यू दिलेली आहे तर ती असते आपली आर व्हॅल्यू, आणि आपल्या व्हेरिएबलचा जो ऍड्रेस असतो, ऍड्रेस म्हणजे काय बघा, हा जो 100 आहे ना तो, तर ते असते आपली एल व्हॅल्यू. आता ऍड्रेस म्हणजे काय, बेस ऍड्रेस. बेस ऍड्रेस म्हणजे बघा, ओके एक मिनिट. बेस ऍड्रेस म्हणजे काय, हा जो 100 आहे ना त्याला म्हणतात बेस ऍड्रेस. तर बघा, डेटा ऑब्जेक्ट मध्ये आपल्या दोन कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या, तर पहिला आहे एल व्हॅल्यू म्हणजे काय, तर ऍड्रेस जिथे माझा डेटा स्टोअर झालाय, आणि आर व्हॅल्यू म्हणजे काय, तर माझ्या व्हेरिएबल मध्ये जी व्हॅल्यू किंवा जो डेटा आहे तर तो ऍज अ कन्सिडर होतो आर व्हॅल्यू. ठीक आहे, तर हे असतं अबाउट द व्हेरिएबल. आणि आपली जी मेमरी लोकेशन आहे तर त्याला आपण म्हणतो, एक मिनिट, त्याला आपण म्हणतो डेटा ऑब्जेक्ट. म्हणजे हा झाला आपला डेटा ऑब्जेक्ट. ओके, डेटा ऑब्जेक्ट. ठीक आहे, एक मिनिट व्यवस्थित करूया. डेटा डेटा ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर डेटा ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर आपल्या ह्या मेमरी लोकेशन मध्ये दोन गोष्टी असतात. पहिलं तर असतो त्याची व्हॅल्यू, आणि व्हॅल्यूला जो ऍड्रेस मिळाला आहे ती म्हणजेच काय, तर बेस ऍड्रेस. ठीक आहे, तर हे होतं अबाउट व्हेरिएबल. तर नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू की व्हॉट इज डेटा टाइप्स. डेटा टाइप्स म्हणजे काय असतं, डेटा टाइप्स कोणते कोणते असतात, आणि कोणत्या डेटा टाइपला किती मेमरी लागते. आता बघा, इथं आपण इंटिजर डेटा टाइप घेतला. तर इंटिजर म्हणजे काय, तर पूर्ण पूर्ण संख्या आपण त्याला म्हणतो, विदाउट डेसिमल किंवा फ्रॅक्शनल. पूर्ण इंटिजर जो असतो तर तो ऍज अ कन्सिडर होतो अंडर इंट डेटा टाइप, आणि त्याला जी मेमरी असते ती असते 4 बाइट्सची मेमरी. काय बोलले मी, 4 बाइट्सची मेमरी. बघा इथे 4 बाइट्स होते म्हणून 100 to 104 एवढी मेमरी त्याला अलोकेट झाली आहे. ठीक आहे, तर इन डिटेल बघू की डेटा टाइप्स म्हणजे काय. त्याच्यासाठी मी एक नवीन स्लाइड ओपन करते. फाईल, न्यू फाईल. ही फाईल सेव्ह करायची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे, आपण इथे आपलं डिस्कशन चालू करू अबाउट द डेटा टाइप्स. तर मी इथे पॉइंट देते डेटा टाइप्स.
डेटा टाइप्स इन सी. तर सी मध्ये कोणते कोणते डेटा टाइप्स असतात. डेटा टाइप्स म्हणजे काय, तर टाइप ऑफ डेटा, की आपल्याला कोणत्या टाइपचा डेटा आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करायचा आहे, तर त्याला म्हणतात डेटा टाइप्स. ठीक आहे, याला म्हणतात डेटा टाइप्स. आपण याला डेटा टाइप्स इन सी. त्याच्यासाठी आपण आहे ना एक डायग्राम काढू, जेणेकरून ते जास्त व्यवस्थित कळेल. डायग्रामॅटिकली कमी जागेत आपल्याला जास्त गोष्टी दाखवता येतील. तर त्याच्यासाठी मी इथे एक आधी टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डेटा राईट करून घेते. 1-2 मिनटं फक्त. इथे आपण पॉइंट देऊ डेटा तर आपण इथे त्याला टी डायग्रामच्या कंटेक्स्ट मध्ये आपण बघू डेटा टाइप्स इन सी. ठीक आहे, हे थोडं आपण सेंटरला घेऊ म्हणजे डायग्राम पण व्यवस्थित सेंटरला येईल आपली. ओके, डेटा टाइप्स इन सी. तर त्यामध्ये पहिलं असतं प्रिमिटिव्ह डेटा टाइप. प्रिमिटिव्ह data type. Next is derived data type. Derived data types. Derived data types. अरे यार, आणि लास्ट वन इज यूजर डिफाइंड. यूजर डिफाइंड डेटा टाइप्स. ठीक आहे, ठीक आहे. यूजर डिफाइंड डेटा टाइप्स आपण हे खाली घेऊ. एक ठीक आहे, तर हे असतात आपले असे 3 टाइप्सचे डेटा टाइप्स, ज्याच्यामध्ये पहिला असतं प्रिमेटिव्ह डेटा टाइप, नेक्स्ट इज डिराइव्ह डेटा टाइप्स, आणि लास्ट वन इज यूजर डिफाइंड डेटा टाइप्स. तर याच्यामध्ये कोणते कोणते डेटा टाइप्स येतात आपण ते एक एक बघू. आणि याच्यामध्ये याचे सब टाइप्स मध्ये येतं. पहिलं आहे प्रिमेटिव्ह मध्ये, पहिलं आहे वॉइड. डेटा टाइप. नंतर आहे बुलियन. सी मध्ये आपल्याला डायरेक्टली नाही भेटत, त्याच्यासाठी आपल्याला हेडर फाईल यूज करायला लागतं, पण ठीक आहे आपण तो स्किप करू. नंतर असतो कॅरेक्टर, इंटिजर, नेक्स्ट इज फ्लोट, आणि लास्ट इज डबल. ठीक आहे, तर हे जे डेटा टाइप ते थोड्याफार फरकाने मोस्ट ऑफ लँग्वेज मध्ये सेमच असतात. ठीक आहे, हे झाले आपले डेटा टाइप्स. एक मिनिट, व्यवस्थित फॉर्मॅटिंग करू म्हणजे. ओके, तर हे असतात प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स. डिराइव्ड डेटा टाइप्स मध्ये येतात द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ सी प्रोग्रामिंग लँग्वेज, ॲरे.
pointer, most powerful concept. Then next derived data type is जो की आहे function नावाने. Function is the data type in C programming language. Function आणि ठीक आहे एवढंच असतं. तर हे असतात डेटा टाइप्स इन सी अंडर डिराइव्ड डेटा टाइप. नंतर युजर डिफाइंड मध्ये येतं स्ट्रक्चर, युनियन आणि इन्युमरेशन, त्याला म्हणता इनम. ठीक आहे. तर काही मिनिटं मला एकदा ना क्रॉस चेक करून घेऊया सर्व बरोबर आहे की नाही. डन. ओके. तर हे असतात डेटा टाइप्स इन सी प्रोग्रामिंग लँग्वेज. याला आपण व्यवस्थित एकदा जर फॉर्मॅटिंग केलं ना तर मग ते व्यवस्थित दिसेल जरा दिसताना. फर्स्ट, सेकंड, पहिला असतो प्रिमेटिव्ह डेटा टाइप, देन येतो युजर डिफाइंड डेटा टाइप आणि नंतर डिराइव्ड डेटा टाइप. ओके. प्रिमेटिव्ह डेटा टाइप, डिराइव्ड आणि युजर डिफाइंड. आणि याच्यामध्ये येतो पहिला तर वॉइड, नेक्स्ट इज कॅरेक्टर. हे आहे डेटा टाइप आणि प्रत्येक डेटा टाइप किती स्टोरेज घेतो म्हणजे किती स्पेस घेतो मेमरीमध्ये ते पण डिस्कशन करू आपण. त्याला मेमरी कॅल्क्युलेशन म्हणतात. आणि ते मेमरी कॅल्क्युलेशन कसं होतं ते पण डिस्कस करू. युनियन आणि स्ट्रक्चर हे बऱ्यापैकी सेमच असतात थोड्याफार फरकाने. आणि लास्ट इज इनमरेशन त्याला म्हणतात. ठीक आहे. तर ही झाली आपली ट्री डायग्राम. आणि सी लँग्वेज शिकणं इज नथिंग बट त्याच्या डेटा टाईपचा एकदम व्यवस्थित स्टडी करणं. प्रत्येक डेटा टाईप जर आपण व्यवस्थित स्टडी केला तर आपण म्हणू शकतो की हा मला सी लँग्वेज येते असं. ठीक आहे. तर ही अशी आहे डायग्राम. ओके. तर आपण एक एक डेटा टाईप डिस्कस करायला स्टार्ट करून देऊ. पहिलं तर आहे वॉइड. तर बघा वॉइड डेटा टाईप म्हणजे काय. तर सगळ्यात वॉइड हा असा एक डेटा टाईप आहे जो की त्याला मेमरी अलोकेशन होतच नाही. म्हणजे काय, वी कांट क्रिएट द व्हेरिएबल ऑफ वॉइड ड्यू टू विच देअर इज नो मेमरी अलोकेशन फॉर वॉइड. ठीक आहे. देन पुढचे जास्त इम्पॉर्टंट आहे वॉइड पेक्षा. तर तो आहे कॅरेक्टर इज सच अ प्रिमेटिव्ह डेटा टाईप इन विच डेटा टाईप कॅन स्टोअर सिंगल कॅरेक्टर. एक असा डेटा टाईप ज्याच्यामध्ये आपण एक सिंगल कॅरेक्टर स्टोअर करू शकतो फक्त. सिंगल कॅरेक्टर म्हणजेच काय, सपोज मला माझी डिव्हिजन काय आहे, मी कोणत्या डिव्हिजन मध्ये स्टडी करते हे जर मला बघायचं, हे जर मला स्टोअर करायचं असेल तर मी ते करू शकते युझिंग कॅर डेटा टाईप ॲज अ सिंगल कोट मध्ये ए डिव्हिजन. ठीक आहे. सिंगल कोट मध्ये ए डिव्हिजन आणि सेमिकोलन. ठीक आहे. तर ह्या प्रकारचा डेटा टाईप म्हणजे काय, तर एक सिंगल कॅरेक्टर जर मला स्टोअर करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो कॅरेक्टर डेटा टाईप. नेक्स्ट इज इंट डेटा टाईप. इंट म्हणजेच काय, त्याचा फुल फॉर्म आहे इंटिजर. इंटिजर डेटा टाईप कॅन स्टोअर एनी न्यूमरिक व्हॅल्यू विदाउट डेसिमल पॉइंट. जर मला डेसिमल पॉइंट म्हणजे एखादी व्हॅल्यू
स्टोअर करायची असेल जी की विदाऊट डेसिमल पॉइंट आहे, म्हणजे पूर्ण अंक, तर त्या केसमध्ये मी इंट डेटा टाईप यूज करेल, ज्याची साईज असते 4 बाईट. ठीक आहे. नंतर नेक्स्ट इज फ्लोट. फ्लोट कॅन स्टोअर अ व्हॅल्यू विथ डेसिमल पॉइंट. जनरली फ्लोट हॅज 7 डेसिमल डिजिट फॉर प्रिसिजन. ठीक आहे. मला एखादी जर फ्लोट व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर त्या केसमध्ये मी फ्लोट डेटा टाईप यूज करेल, जो स्टोअर करेल फ्लोट मधली व्हॅल्यू. ठीक आहे. आणि इंट मध्ये काय बघितलं आपण इथे छोट्याशा ह्याच्यात राईट करून घेऊ. सपोज मला व्हॅल्यू स्टोअर करायची आहे ही वाली, ही व्हॅल्यू पूर्ण नंबर जर मला स्टोअर करायचा असेल तर त्या केसमध्ये मी इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करेल. आणि जर मला न्यूमरिक व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर मी फ्लोट डेटा टाईप यूज करेल. पण इन केस ऑफ फ्लोट, जनरली फ्लोट हॅज 7 डेसिमल डिजिट ऑफ प्रिसिजन. म्हणजे काय, पॉइंट नंतर मी त्याला 7 डिजिट्स मी त्याला देऊ शकते. 7 डिजिट्स. इथं मी किती दिलेत, 10 दिलेत ना, सॉरी 3 दिलेत ना, तर आपण त्याला तिथे 10 देऊ शकतोय. इथे 3 नंतर. ठीक आहे. आणि व्हॉट इज डबल. डबल हा पण एक फ्लोटचाच टाईप आहे, फक्त त्या दोघांमध्ये फरक इतकाच आहे की फ्लोटच्या केसमध्ये मी पॉइंट नंतर 7 व्हॅल्यूज देऊ शकते. पॉइंटच्या नंतर म्हणते आम्ही, पॉइंटच्या नंतर मी तिथे 7 डिजिट्स देऊ शकते. आणि इन केस ऑफ डबल, डबल हॅज 15 डेसिमल डिजिट्स ऑफ प्रिसिजन. म्हणजे काय, तर पॉइंट नंतरून मी 15 नंबर्स देऊ शकते. म्हणजे 1 2 3 4 5 6 अप टू 15 नंबर्स मी त्याला देऊ शकते. तो त्या दोघांमधला डिफरन्स आहे. तर प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स म्हणजे काय, आपण ते एकदा परत डिस्कशन करू की प्रिमेटिव्ह डेटा टाइप आर सच डेटा टाइप विच आर प्रोव्हाइडेड बाय लँग्वेज क्रिएटर and that can be used directly in our program which is called as primitive data type. म्हणजे काय, तर हे डेटा टाइप जे आहे ते आपल्याला डिरेक्टली दिलेले आहे लँग्वेजच्या क्रिएटर्सने. याच्यात आपण स्वतःहून काहीच करत नाही, तर ते असतात प्रिमेटिव्ह डेटा टाइप. नेक्स्ट इज डिराइव्ड डेटा टाइप. डेटा टाइप. डिराइव्ड डेटा टाइप मध्ये पहिलं येतं ॲरे. आता ॲरे म्हणजे काय, ॲरे इज कन्सिडर ॲज अ होमोजिनियस डेटा टाइप. होमोजिनियस म्हणजे काय, तर बघा त्याचं नावच आहे की डिराइव्ड डेटा टाइप. डिराइव्ड म्हणजे काय, तर प्रायमरी कडनं आलेला जो डेटा असेल किंवा त्याचं कलेक्शन असेल तर तो असतो डिराइव्ड डेटा टाइप्स आर द डेटा टाइप्स विच आर क्रिएटेड फ्रॉम अदर डेटा टाइप्स विच इज कॉल्ड एज डिराइव्ड डेटा टाइप. डिराइव्ड डेटा टाइप म्हणजे काय, तर असा एखादा डेटा टाइप जो प्रिमेटिव्ह डेटा टाइप कडनं आलेला आहे तर त्याला म्हणतात डिराइव्ड डेटा टाइप. त्याच्यामध्ये पहिलं आहे ॲरे. आता जसं त्याचं नावातच आहे की डिराइव्ड. डिराइव्ड म्हणजे काय, तर कोणापासून तरी आलेला, कोणापासून तरी डिराइव्ड झालेला. ठीक आहे. तर कोणापासून, प्रिमेटिव्ह पासून. म्हणजे काय, तर डिराइव्ड डेटा टाइप मध्ये पण प्रिमेटिव्ह असणारच आहे, पण मग त्याचं स्वतःचं पण काहीतरी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. म्हणजे कसं बघा, ॲरे ॲज अ कन्सिडर केला इथे. ठीक आहे, आपण ॲरेचं रिप्रेझेंटेशन बघून घेऊ एकदा कसं असतं. ओके, इथे जर मी इथे मी काढते एक ॲरे. ओके, एक मिनिट. ओके, तर इथे आपण एक ॲरेची व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन ॲरेचं कसं असतं ते पण बघून घेऊ. ॲरे रिप्रेझेंट कसं करता. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, हे झाले माझं ॲरेचे कॉलम्स. तर हा आहे माझा ॲरे. ठीक आहे.
तर बघा इथे आपल्याला इंटिजर्स दिसतात आहे का, इंटिजर कोणत्या डेटा टाईपचे, प्रिमेटिव्ह डेटा टाईपचे, आणि अरे कोणता डेटा टाईप आहे, डिराइव्ड डेटा टाईप. म्हणजेच काय, तर हेच सांगायचं मी ट्राय करते आहे की डिराइव्ड डेटा टाईप मध्ये जे पण डेटा टाईप्स आहे तर ते येणार आहेत प्रिमेटिव्ह डेटा टाईप कडनं. ठीक आहे, एकटा असेल, एकच इलेमेंट असेल तर आपण त्याला इंटिजर कन्सिडर करू, आणि खूप सारे इंटिजर जर एकत्र काम करत असतील तर त्याला आपण ऍज अ ॲरे कन्सिडर करू. इंटिजरच असं नाही, पण मग आपण आता हा झाला ॲरे ऑफ इंटिजर्स. सेम जर मी इथे इंटिजर्सला रिप्लेस करून जर इथे कॅरेक्टर टाकला ABCDE तर ते पण माझं होईल ॲरे ऑफ कॅरेक्टर. आणि सेम मी फ्लोट पण व्हॅल्यू टाकू शकते किंवा डबल पण टाकू शकते. म्हणजे काय, जर सिंगल इलेमेंट असेल तर आपण त्याला ऍज अ प्रिमेटिव्ह डेटा टाईप म्हणून कन्सिडर करू, आणि जर सेम डेटा टाईपचे इलेमेंट जर सोबत येणार असतील तर त्याला आपण म्हणतो ऍज अ ॲरे म्हणून. ठीक आहे, देन नेक्स्ट इज पॉइंटर. आता पॉइंटर म्हणजे काय, तर बघा पॉइंटरची एक सिंपल डेफिनेशन, पॉइंटर इज सच अ व्हेरिएबल विच स्टोअर्स ऍड्रेस. तो काय स्टोअर करतो, ऍड्रेस स्टोअर करतो. ऍड्रेस कोणाचा, व्हेरिएबलचा ऍड्रेस. ठीक आहे, व्हेरिएबलचा ऍड्रेस किंवा कोणत्या पण एखाद्या डेटा टाईपचा ऍड्रेस. म्हणजे मेमरी लोकेशन मध्ये एखादा व्हेरिएबल जर ऍड्रेस स्टोअर करत असेल, व्हेरिएबलचाच असं नाही, कोणाचा पण जर ऍड्रेस स्टोअर करत असेल तर आपण त्याला ऍज अ पॉइंटर म्हणतो. ठीक आहे, तर ते कसं बघू एकदा आपण. सपोज मी इथे घेतला एक व्हेरिएबल, इथे मी एक घेते व्हेरिएबल, आणि व्हेरिएबलला आपण नाव देऊ. व्हेरिएबलला मी नाव दिलं ए म्हणून, मी नाव दिलं, आणि ए ए ए हा एक व्हेरिएबल आहे आणि त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू स्टोअर करते 10 ही व्हॅल्यू जर मी त्याच्यात स्टोअर केली. ठीक आहे, तर बघा पॉइंटर कसा असतो आणि तो काम कसं करतो. व्हेरिएबल घेतला ए नावाचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली 10. आता जर मला, एक मिनिट, आपण याला बॉक्स करूया आणि त्या बॉक्सला ऍड्रेस देऊ. ठीक आहे, हा जर मी घेतला व्हेरिएबल, व्हेरिएबलचं नेम आहे ए आणि व्हेरिएबलचं डेटा आहे 10. ठीक आहे, आणि मी इथे दुसरा पॉइंटर घेतला. ठीक आहे, आता हा काय आहे, पॉइंटर आहे. आता हा पॉइंटर आहे म्हणजे हा, सपोज मी घेतला पॉइंटर, एक मिनिट, पॉइंटरला मी नाव दिलं PTR. ठीक आहे, हा माझा पॉइंटर आहे, त्याला मी नाव दिलं PTR, आणि हे त्याचं मेमरी लोकेशन. आणि त्याच्यामध्ये आता काय जाणार आहे ते बघू. ऍज पर डेफिनेशन मध्ये आपण काय बघितलं की पॉइंटर इज सच अ व्हेरिएबल विच स्टोअर्स ऍड्रेस. मग आता आपण जर हा इथे व्हेरिएबल घेतलाच आहे तर आपण त्याला एक ऍड्रेस पण देऊन टाकू. ऍड्रेस बघा आपण कसा देऊ शकतो, एकच मिनिट फक्त. मी जर याला ऍड्रेस दिला 100 to 104. ठीक आहे, हा 100 to 104 का आला, कारण की इंटिजर जो आहे तो मेमरी घेतो 4 बाइट्सची मेमरी. ठीक आहे, म्हणून याचा ऍड्रेस आला 1 to 104. मग आता आपण परत एकदा डिस्कशन असं झालेलं आहे की पॉइंटर इज सच अ व्हेरिएबल विच स्टोअर्स ऍड्रेस म्हणजे काय, तर याचा ऍड्रेस, कोणाचा, या व्हेरिएबलचा ऍड्रेस, एचा ऍड्रेस. म्हणजे आता याच्या डेटामध्ये काय येणार आहे, तर 100 येणार आहे. 100 का, कारण की तो ऍड्रेस स्टोअर करतो आहे. ठीक आहे, मग इथं मी देते 100 100. ठीक आहे, याच्या डेटामध्ये 100 हा PTRचा डेटा आहे. ठीक आहे, आणि PTRचा स्वतःचा पण एक ऍड्रेस असणार आहे जो की असणार आहे 8 बाइट्सचा. का, कारण की तो आहे ऍड्रेस विच इज ऑफ 8 बाइट्स. बघूया,
याचा ॲड्रेस असणार आहे 8 बाईट्स, कारण की तो स्टोअर करतो आहे ॲड्रेस. मग इथे मी देते 2002 208. ठीक आहे. जसं इंटिजर हा 4 बाइट्सची मेमरी घेतो तसं पॉइंटर हा जसं इंटिजर हा 4 बाइट्सची मेमरी घेतो तसं पॉइंटर हा 8 बाइट्सची मेमरी घेतो. ठीक आहे. तर हे क्लिअर झालं का बघा की इंटिजर घेतो 4 बाइट्सची मेमरी आणि पॉइंटर घेतो 8 बाइट्सची मेमरी. ठीक आहे. मग बघा इथे हा जो पॉइंटर आहे आणि हा पॉइंटरचं सिम्बॉल राहिलं इथे, सॉरी. ओके, पॉइंटर याच्या डोक्यावरती आपण देतो पॉइंटर. ठीक आहे. तर पॉइंटर इज सच अ व्हेरिएबल विच स्टोर्स ॲड्रेस. तर आधी आपण प्रिमेटिव्ह डेटा टाइप्सचं इम्प्लिमेंटेशन बघून घेऊ कोड ब्लॉकमध्ये आणि मग नेक्स्ट युजर डिफाईन बद्दल डिस्कस करू. Ctrl+S करू टू सेव्ह द फाईल. न्यू फाईल. इथे मी कोड ब्लॉक ID यूज करते आहे. फाईल सेव्ह करू. ॲज अ नेम primitive.c नावाने फाईल सेव्ह करू. #include stdio.h int main return 0 आणि माझा पहिला जो डेटा टाईप आहे तो आहे इंट. आपण घेऊ int i इज इक्वल्स टू 0. याचं इनिशियलायझेशन असं करता. व्हेरिएबल डिक्लेअर आपण हा सिंटॅक्स आहे व्हेरिएबल डिक्लेअर. मी थोडं झूम इन करते. ओके, तर हा जो सिंटॅक्स आहे लाईन नंबर 6 वरचा जो सिंटॅक्स आहे तो आहे व्हेरिएबल डिक्लेरेशनचा. म्हणजे व्हेरिएबल आपण असा डिक्लेअर करतो आणि व्हेरिएबल इनिशियलाइज असं करतात. ठीक आहे. इंट आय इज इक्वल टू 10. ठीक आहे. हे आहे व्हेरिएबलचं डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल आणि हे आहे इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल. व्हेरिएबल. ठीक आहे. तर आपण हे दोन्ही एकाच लाईनीत पण करू शकतोय. कसं बघा, इंट आय इज इक्वल्स टू 10. ठीक आहे. हा पण सिंटॅक्स करेक्ट आहे, हा पण सिंटॅक्स करेक्ट आहे. ठीक आहे. पण आपण हा प्रेफर करू, वन लाईनर सिंटॅक्स. ठीक आहे. हे फक्त आपल्या रेफरन्ससाठी आहे, तर हे आपण काढून टाकू. हे फक्त सांगण्यासाठी होतं. ओके, इंट आय इज इक्वल टू 10. फ्लोटमध्ये आपण कोणती व्हॅल्यू स्टोअर करतो, तर फ्लोट व्हॅल्यू म्हणजे काय, तर 65. डबल डी इज इक्वल टू 34.76542. फ्लोटमध्ये आपण अप टू 7 प्रिसिजन घेतो आणि डबलमध्ये आपण अप टू 15 प्रिसिजन घेऊ शकतोय. नंतर आहे कॅरेक्टर डेटा टाईप ए. आता आपण हे प्रिंट करू आणि बघू बरोबर आहे की नाही. नेक्स्ट इज printf डबल कोट मध्ये f इज %f सॉरी d is %.
सेमिकोलॉन. कोड एकदा सेव्ह करून रन करून बघू बरोबर आहे की नाही आणि आपल्याला एक्सपेक्टेड आउटपुट भेटतंय की नाही. ओके, न्यू लाईनसाठी आपण करायला पाहिजे होतं, नाही केलं, हरकत नाही. /n /n ठीक आहे. कोड सेव्ह करू आणि सेव्ह केल्यानंतर एकदा रन करून बघू. तर एकदा कोड सेव्ह करून बघू आणि रन करून बघू आउटपुट काय येत आहे. येत आहे का बरोबर? ओके, डबलचं नाही येते. डबलचं ओके, इथे LF ॲज अ फॉर्मॅट स्पेसिफायर इथे LF करायला पाहिजे होतं. सॉरी. परत एकदा कोडमध्ये चेंज करून रन करू, होतंय की बरोबर इथे आउटपुट आलेलं आहे. आता फ्लोटमध्ये इथे रिमेनिंग व्हॅल्यूजला आपण तर इतकी मोठी व्हॅल्यू दिली नाहीये, पण मग तो डिफॉल्ट व्हॅल्यू ॲज अ 0 घेतो. आपल्याला पॉईंट नंतर 2च व्हॅल्यू पाहिजे असेल तर आपण इथं करू .2f. म्हणजे काय, तर मला फक्त पॉईंट नंतरून 2 डिजिट्स पाहिजेत. आपण त्याला सांगू, परत एकदा रन करू. ओके, आता बरोबर आपण जी व्हॅल्यू एंटर केली आहे ती आपल्याला भेटली आहे. तर एकदा नक्की याची सायझेस बद्दल थोडंसं डिस्कशन करू की याचे कोणता व्हेरिएबल किती साईज घेतो. ठीक आहे, तर आपण बघा थोडंसं रिवाइज करू की आधी आपण बघितले प्रिमेटिव्ह डेटा टाइप्स, नंतर बघितले डिराइव्हड डेटा टाइप. प्रिमेटिव्ह बघितले इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल, वॉइड. ठीक आहे, हे 5 बघितले. आणि इकडे डिराइव्हड कडे बघितले आपण ॲरे आणि पॉइंटर. फंक्शन बद्दल आपण अजून काहीच बोललेलो नाहीये. ठीक आहे, तर आता आपण एकदा याचं मेमरी कॅल्क्युलेशन्स बघायच्या आधी एकदा थोडंसं युजर डिफाईन्ड कडे बघू की काय असतं. युजर डिफाईन्ड डेटा टाइप म्हणजे काय, तर युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स आर क्रिएटेड डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट ऑफ प्रोग्रामर इज कॉल्ड एज युजर डिफाईन्ड डेटा टाइप्स. म्हणजे काय, तर प्रोग्रामरच्या रिक्वायरमेंटनुसार एखादा डेटा टाइप आपण बनवला तर त्याला आपण म्हणतो युजर डिफाईन्ड डेटा टाइप. ठीक आहे, त्याच्यामध्ये येतो स्ट्रक्चर, त्याला लिहिता स्ट्रक्ट असं करून लिहिता प्रोग्रामॅटिकली. नंतर असतो युनियन आणि नंतर असतो इनम. ठीक आहे, तर आता आपण एकदा डिस्कशन करू यांच्या मेमरी बद्दल की कोणता डेटा टाइप किती मेमरी घेतो. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे ऑपरेटर्स आहेत, ते आपण एकदा बघू कसं असतं ते. त्याच्यासाठी आपण नवीन स्लाइडच घेऊ, हे सेव्ह न करता. ठीक आहे, ही एक नवीन स्लाइड मी घेतली आहे आणि मी इथे लिहिते मेमरी कॅल्क्युलेशन. मेमरी कॅल्क्युलेशन्स. ठीक आहे, तर पहिला आपला आहे इंटिजर, इंट. नंतर आहे की आपण सिक्वेन्स वाईज घेऊ. ठीक आहे, सिक्वेन्स वाईज घेऊ. आधी कॅरेक्टर, नंतर येतो इंटिजर, नंतर येतो फ्लोट आणि नंतर डबल. ठीक आहे, तर सपोज ओके, असं आपण जर 4 डेटा टाइप कन्सिडर केले प्रिमेटिव्हचे, तर बघा मी इथे 4 साठी 4 सिंटॅक्स लिहिते. कॅर सी इज इक्वल्स टू सिंगल कोटमध्ये अल्फाबेट घेतला A सेमिकोलॉन, इंट I इज इक्वल्स टू 10. आपण जे कोडमध्ये घेतले ना तेच इथं घेऊ. ठीक आहे, हां, हेच इथं इकडनं मी कॉपी करते आणि इकडे येऊन पेस्ट करू आपण, म्हणजे थोडासा टाइम पण वाचेल. Ctrl+V. ठीक आहे, आता आधी मला कॅरेक्टर पाहिजे आहे. आता कॅरेक्टर का आधी घेतला हे पण क्लिअर होईलच, 1-2 मिनिटात फक्त. ठीक आहे, आधी कॅरेक्टर, मग इंटिजर, मग फ्लोट. ओके, डन. डबल D इज इक्वल्स टू हा नंबर. तर माझा जो
कॅरेक्टर आहे, मी इथे त्याला मेमरी देते. त्याच्या आधी मी त्याचं ओके मी इथे आली. आता बघा हा जो सिंटॅक्स मी इथे लिहिलेला आहे, ड्रॉ नाही केलेला आहे, लिहिलेला आहे कॅर सी इज इक्वल्स टू सिंगल कोट मध्ये ए सेमिकोलन. याचं रिप्रेझेंट कसं होतं रॅम मध्ये, याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन कसं असतं ते एकदा बघू. सी त्याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू ए आणि त्याला येणारा इथे मेमरी ऍड्रेस, इथे त्याला येणारा मेमरी ऍड्रेस. एकदा साईज थोडी कमी करू. ठीक आहे, मी इथं दिला त्याचा मेमरी ऍड्रेस 100 to 101. ठीक आहे, असा मी त्याला ऍड्रेस दिला. आणि याला आपण एक मेमरी रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ओके ओके, तर हा झाला माझा कॅरेक्टर. तर कॅरेक्टरला भेटते 1 बाईट ऑफ मेमरी. आता हे बाईट काय आहे, तर हे एक युनिट आहे. युनिट म्हणजे जसं आपण जागा मोजण्यासाठी मीटर, स्क्वेअर मीटर हे सगळे युनिट्स वापरतो. वजन वेट काउंट करण्यासाठी आपण केजी वगैरे हे सगळे युनिट्स वापरतो. सेम जर आपल्याला मेमरी स्टोरेजचं युनिट पाहिजे असेल तर ते असतं मिनिमम जे असतं ते असतं बीट, आणि बीट नंतर असतं बाईट. ठीक आहे, इन एनी ऑफ द स्टोरेज मीडियम डेटा गेट स्टोर इन द फॉर्मॅट ऑफ बीट. डेटा जो असतो तो बीटच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या मेमरी स्टोरेजमध्ये स्टोर होत असतो. द सिम्पलेस्ट मेजरमेंट इन कम्प्युटर इज बाईट. बाईट हे एक सिम्पलेस्ट मेजरमेंट आहे कम्प्युटरसाठी. बीट आणि बाईट, आपल्याला 2 टर्म्स भेटल्या का बघा इथे, बीट आणि बाईट्स. कोणतं भेटलं, बीट अँड बाईट्स, बीट आणि बाईट्स. ठीक आहे, बीट हे स्मॉलेस्ट युनिट आहे आणि कलेक्शन ऑफ बीट्स म्हणजेच बाईट होतं. तर त्याचं असं असतं की 1 बाईट इज इक्वल्स टू 8 बीट्स. ठीक आहे, एक मिनिट थोडं आपण वाढवून. ओके डन. बघा इथं बीट्स आणि बाईट्स हे काय आहे, तर युनिट्स आहे. युनिट्स कसले आहेत, तर टू स्टोअर डेटा स्टोअर करण्याचं ते युनिट आहे, त्याला म्हणतो आपण बीट्स. आणि बीट्स पेक्षा थोडंसं मोठं असतं बाईट्स. 8 बीट्स म्हणजे 1 बाईट असं त्याचं कॅल्क्युलेशन असतं. ठीक आहे, मग मी असं सांगते आहे की कॅरेक्टर स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागतं 1 बाईट. 1 बाईट म्हणजे काय, तर 8 बीट्स आपल्याला लागतात. ठीक आहे, म्हणजे तो तेवढी जागा घेतो. तर कॅरेक्टर घेतो 1 बाईट. आणि इंटिजर किती घेतो आपण ते बोलू. आता इंटिजर बद्दल बोलू. इंटिजरचं इथे नाव काय घेतले आपण, आयला इथे काय व्हॅल्यू आहे 10, आणि त्याला मिळणारी मेमरी, त्याला किती मेमरी मिळेल, तर ती असते 204 एवढी मेमरी त्याला मिळते. कोणाला, इंटिजरला. तर असा असतो आपला इंटिजर, ज्याला की असते 4 बाईट्सची मेमरी. 4 बाईट्स म्हणते हा मी, बीट्स नाही म्हणते मी, म्हणते बाईट्स मध्ये बोलते मी. म्हणजेच काय, तर 4 × 8 बीट्स, 4 × 8 बीट्स. म्हणजे कॅल्क्युलेशन कळलं का, 8 बीट इज इक्वल्स टू 1 बाईट. मग जर 8 बाईट्स आपल्याकडे असेल तर मग 8 × 4 असं त्याचं कॅल्क्युलेशन होईल. ठीक आहे, नंतरून असतो फ्लोट डेटा टाईप. फ्लोट डेटा टाईप पण घेतो 4च बाईट्स. फ्लोट एफ मध्ये काय व्हॅल्यू आहे 19.65, आणि त्याला मिळणारा जो ऍड्रेस आहे तो आपण कन्सिडर करू 300 ते 304. ठीक आहे,
आणि याला पण आपण मेमरी लोकेशन रिप्रेझेंट करण्यासाठी कॉलम देऊ. तर याला आपण देऊ एक बॉक्स. ठीक आहे. तर हा असतो आपला फ्लोट. आणि नेक्स्ट इज डबल. डबलचा D, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय आहे 34.76543. ही त्याच्यामध्ये 76543 ही त्याच्यामध्ये व्हॅल्यू आहे आणि त्याला जी मेमरी मिळते ती असते 8 बाइट्सची मेमरी. 8 बाइट्स 104 त्याला मिळते 8 बाइट्सची मेमरी. ओके. तर असं असतं याचं रिप्रेझेंटेशन. तर हे असतात आपले डेटा टाइप्स आणि त्याचा मेमरी कॅल्क्युलेशन. तर आता सपोज आपण ॲरे कन्सिडर केला. ॲरे ऑफ इंटिजरच घेऊ आपण. ॲरे ऑफ इंटिजर जर आपण इथे कन्सिडर केला, मी इथे एक ॲरे घेते. आणि array is the most important topic because array is internally considered as pointer. तर array आणि pointer हे दोन important topics आहेत. ओके. तर हा आहे माझा ॲरे. ओके. तर हा आहे ॲरे. आता याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकू. आता व्हॅल्यूज टाकायच्या म्हणजे काय करायचं, याच्यामध्ये असतात 10, 20, 30, 40, 50 आणि इथे 16. ठीक आहे. तर हा झाला माझा इंटिजरचा ॲरे. आणि आपण आत्ताच मगाशी डिस्कस केलं की इंटिजरला किती मेमरी भेटते, 4 बाइट्सची मेमरी भेटते. मग तर माझा क्वेश्चन असा आहे की ह्या पूर्ण ॲरेला किती मेमरी भेटेल याचं आपण थोडंसं कॅल्क्युलेशन काढू. याचं कॅल्क्युलेशन करू आपण की या पूर्ण ॲरेला किती मेमरी भेटेल. तर ओके. तर एक इंटिजर असेल तर त्याला भेटते 4 बाइट्सची मेमरी. बघा, एक असेल इंटिजर तर त्याला भेटते 4 बाइट्सची मेमरी. आणि आपल्याकडे किती आहे 3 आणि 3 6 एलिमेंट्स आहे. ठीक आहे. मग आपल्याला किती मेमरी भेटायला पाहिजे याचं कॅल्क्युलेशन आपण करू. आणि इन केस ऑफ ॲरे असं असतं की आपल्याला एखादा एलिमेंट जर ऍक्सेस करायचा असेल ॲरे मधून तर आपल्याला त्याचा इंडेक्स नंबर असतो आणि त्याच्या थ्रू आपण एलिमेंट ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. तर बघा, याचा आन्सर 24 आहे फॉर शुअर. पण मग ते आन्सर आलं कसं, तर एक मिनिट, बाइट्स. ठीक आहे. तर हा जो ॲरे आहे तो किती मेमरी घेईल तर ते आहे 24 बाइट्स. जर एका इंटिजरला म्हणजे फक्त हा 10 स्टोअर करायला मला 4 बाइट्स लागतात, तर मला पूर्ण ॲरे स्टोअर करायला 24 बाइट्सची मेमरी लागेल. ठीक आहे. तर असं असतं डेटा टाइप्स आणि त्याचं कॅल्क्युलेशन. ठीक आहे.